जो कोणी हरण तिने म्हशीच्या मुतात आपल्या मिशा बाजारायच्या. आताच बाया का मन बावरलं. हो चेअरमन, त्या सुजाताबाईच्या घराकडे गाणे म्हणण्यापेक्षा इंडियन आयडॉल मध्ये जाऊन गाणे म्हणा. नाही काही तर कमीत कमी एखादी ट्रॉफी येईल. ट्रॉफीचं बघ, ही काय ट्रॉफी नाही का? मग तुम्हाला काय वाटतंय? आमच्यासाठी ही ट्रॉफीची. अहो चेअरमन, आपलं वय राहिलं का आता हे मन बावरायचं फिरायचं एवढं रोमॅन्टिक व्हायचं. सरपंच तुम्हाला सांगू का, माणसाने स्वतःला कधी वयस्कर समजू नये. माझ्यासाठी वय फक्त एक आकडा आहे. मी कायम स्वरूपी एव्हरग्रीन माणूस आहे. आकडा आकडा करता आणि मोकरा धाडका घेता काही उपयोग होणार नाहीये तुमचा. एवढं करून सवरून सगळं. हे पहा सरपंच, आपल्या प्रयत्नाला कधीतरी यश येणार आहे. प्रयत्न अंती परमेश्वर म्हणतात ना, ते होणार आहे. बघा तुम्ही. अवघडे बस चेअरमन, तुमचं काही होणार नाही. मला अहो ती बाई तशी नाहीये, ती येऊ शकत नाही तुमच्या हातात. अहो तुम्ही पुढे बघतच राहा. येतो जरा मी चक्कर माणूस. हा आणि झन्नानल काळजा मंदी आणि हाता मंदी हात आलं जी. तरण्याच्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या. काय करावं चेअरमनला? सरपंच हा काही म्हणा बरं का, हा, पण चोरमनचे प्रयत्न लय जोरदार चालू आहेत. आमचं बोलणं ऐकलं काय तुम्ही? अरे त्या चेअरमनला किती प्रयत्न करू द्या, काय उपयोग होत नसतो. आणि राहिला विषय, ते चेअरमन मोगा मातबू राहिलंय. एवढा जर तो इकडे प्रयत्न केला असता तर चेअरमन आज सरपंच काय आमदार सुद्धा झाला असता. झाले असते आमदार. झाले असते, पण आता काय बाईंचा नाद लय बेकार. हा ते जमन बघा त्यांचं. नसतं जमत. ए सोडा, मी चेअरमनला ओळखीत असतो आणि ती बाई पण तशी नाहीये. त्या बाईला बी मी ओळखीत असतो. हे बघ फालतूपणा चाललाय चेअरमनचा. अहो आता त्यांनी मनावर घेतलंय म्हणल्यावर होणार गंटन शेठ. तुम्हाला काय वाटतं किती जिद्दी माणूस आहे तो? अहो सरपंच, बाईची जात आहे, बाईची जात. चेअरमनच्या तोंडात तिळ बी देत नाही. तेच सुजाताबाई पाहिली का? सुजाताबाई दिसली का? अहो ती सुजाताबाई बी तशीच करते. चेअरमन 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 चेअरमन. कुठं आहे चेअरमन? आले का चेअरमन? गेले का chairman? त्यातली त्या ना सुजाताबाईला जर नवऱ्याचं नाव घ्यायला लावलं ना, चुकून उखाण्यात चेअरमनचं नाव घेती. बस का? बघा. तरी बी किती काही करा द्या, चेअरमनचा तीळ भिजत नसतोय. चेअरमनचं कुठं काही सुतीपाती लागत नसतंय. अहो, ती येडे बाई सरपंच. घरंदाज आहे. ती बाई कधी चेअरमन सोबत मान्य करणार नाही. बघा अहो, तुम्ही तुम्ही आता विरोधक आहे, तुम्ही असंच बोलणार सरपंच. ते असं होणार असं वाटतं तुम्हाला, पण आम्हाला माहितीये चेअरमननी ना कोणत्या पातळीपर्यंत जाऊन त्यांनी एकदा ठरवलं ना की भाऊ आपल्याला ते मिळवायचं, ते मिळवणारच. दिसन घोडा मैदान सामने हे दिसन तुम्हाला बी. तुम्हाला पण दिसन. बघा लवकर बरोबर हिंडत येत का नाही. नसते सोबत हॉटेलमध्ये खायला सोबत जाते. तुम्हाला आम्ही दाखवू प्रूफ काही प्रूफ दाखवू नका. मी 100 बारा छातीवर हात ठेवून सांगतोय, होत शकत नाही. होतच नसतं. हा. त्यांनी जर एकदा निशाणा धरला ना, तर खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी होती. असं मग लागली पाहिजे. ते कशी? 5-5 हजार रुपयाची. हे बघा, जर चेअरमननी 1 दिवसात सिद्ध करून दाखवलं की सुजाताबाईच्या पण मनात चेअरमन विषयी काहीतरी आहे, तर मी पैसे झालो, मी चेअरमनला 5,000 रुपये देऊन टाकीन. परंतु जर चेअरमन अपयशी ठरले तर चेअरमननी मला 5-5 हजार रुपये द्यायचे. विषय क्लोज. नाही नाही, छा असे कुठं पैसे असते काय? मग काय झालं? 5-5 हजार रुपये तुम्ही असे देऊन टाकता आणि एकमेकाला तुमच्या खिशात पडून असतात काय? हा बरोबर आहे घंटा. पैसे लावायची काय ती बाहेर लावायची मोठी. बरोबर बरोबर आहे. काय काय पैसे लावायची? जो कोणी हरण हा. तिने म्हशीच्या मुतात आपल्या मिशा बाजारायच्या. बापू आयला आतापर्यंत लय पैस पाहिले, पण अशी पैस नाही पाहिली हो मी. बाबू सरपंच तुम्ही एवढा सोडून द्या राव. आईला गंठ्या, तो लय लहान तोंडी मोठा घास घेतलाय बरं का. परंतु खरा क्षेत्री आहे ना, युद्ध असू नाही तर खेळ कधीच माघार घेत नाही. चल लागली पाहिजे. मिशा वाढवा फक्त आता. हा चेअरमनजी या बाजू भाऊ, बोला तुम्ही. काय विचार आहे बा? आज लय सगळे कोण सगळे भिडून येते. हे काय आमचे मान्य सन्माननीय आदरणीय भाऊ भाऊ पुढाकार घ्या. काय आता पुढाकार घ्यायचा आहे? कारण आता तुम्हीच महत्वाचे आहे, आमच्यापेक्षा जरा वयाने मोठे आहेत, आदरार्थी आहे. तुम्हीच जरा पुढाकार घेऊन सांगा. अरे पण आता सगळं काय आहे ते सगळं मी काय म्हणतो चोरमन, सुजाताबाईवर कधी तुम्ही जोर जबरदस्ती वगैरे केली? हा कवच नाही. अजिबात नाही, योग आलाच नाही. नाही
ठरवून बी नाही नाही मनात. तुम्हाला काय वाटतं ती तुम्हाला फार आहे का? आईला असले घंटा विषय तो विषय सगळा प्रेमाचा आहे. काय माहितीये का आम्ही ना तुमच्या बाजून जरा पैज लावलेली पैज लावली ती बी सरपंच बरोबर. काय पैज लावली आणि इकडं काय संबंध सगळ्या विषयाचा आता? अहो अशी पैज लागलेली ती हम्म, की सुजाताबाई हम्म. जर तुमच्या प्रेमात असेल हा तर सरपंच हारले बर बर आणि सुजाताबाई तुमच्या प्रेमात नसेल तर तुम्ही हारले. अरे पण हा बोल बोल. आणि हे लगेच सिद्ध करावं लागेल लईतले उद्यापर्यंत. उद्या पण अरे पण हे सिद्ध करायचं कसे? बाई लय मोठी चतुर, मनाचा तांगपत्ता लागू देत नाही अजिबात. हे मनात काय तेच कळू देत नाही. हा मग काहीतरी खबरडबा करावं लागेल ना. हम्म. तिथंच पण तर ते मग पैन तुम्हाला अशा पैनी लावायचं सांगत कुणी रे? अहो आम्ही तुमचे कार्यकर्ते नाही म्हणलो. तुम्ही मस्त कार्यकर्ते आहेत पण ते सरपंच तरी कसं काय तयार झाले? अशी कशी पैन लावायची? का प्रेम आहे का नाही कसं दाखवायचं? अहो भावनेच्या भरात गेलो पैज लावून आम्ही आता काय करणार? आम्हाला तुमच्यावर कॉन्फिडन्स. मग बरं ठीक आहे बाबा, पण लंबी रस्ता काय वाला. काय जरी हारलो पैसे तर 2-5 हजार काय खर्च होईल ते जाऊ द्या, होऊ द्या. सांगा काय पैसे लावली? विषय काय? पैसे काय लावले? 2-5 हजार खर्च हा 2-5 हजार खर्च झाला असं तर त्याला काय एवढं वाव गे काय लावलंय पैसे? तुम्ही दावावर काय लावलंय ते सांगा. जो कोणी हारण तो म्हशीच्या मूत्रात आपल्या मिशा भादर अय, कुणी लावली पैन? अशी सरपंचानी. नाही पण डावर असं तुम्हाला लावायला सांगितलं कोणी? म्हशीच्या गांठ्या तुला कळत काही? म्हशीच्या मुतात मी भाजायचा म्हणजे विषय आहे का तो? काही नका लावितो अशा बहिणी. तुम्हाला कॉन्फिडन्स नाही स्वतः? कॉन्फिडन्स नाही बरं का तसं आहे. पण कसं आहे, विषय असा आहे की ते दाखवायचं कसं? बाई माणूस आहे की ते असं तोंडाने म्हणून दाखवून का काय लगेच? चेअरमन मला काय वाटतं माहितीये का, जे तुमच्या मनात आहे ते सुजाताबाईच्या मनात आहे का नाही? अरे हे मला बी माहिती आहे पण दाखवायचं कसं? बाई मोठी चतुर आहे. ते तर आहे ना म्हणतो होय. टाका चेअरमन तुम्ही. बरं आता काय आहे, तुम्ही लावली पैन लावू नये मला नाही विचारता, लावली पैन. पण आता काहीतरी डोकं लावावं लागल आणि काहीतरी आता चेअरमनच्या डोक्याने खेळी करून करतो काहीतरी. आता बघू काय होईल ते आता. हा बरं तोंडावर पाडू नका फक्त. हा कारण कसं आहे, कार्यकर्त्यांच्या इज्जतीचा सवाल आहे. सरपंचासमोर माघार तर घेऊन नाही जमायचे पण लावू डोकं काहीतरी. चला आता काहीतरी लावू कामाला. मी काय म्हणतो सुजाताबाई, काय म्हणता चेअरमन? तुम्हाला मांजर पाळायला आवडतं का? मांजर? हा नाही नाही, अहो ते काय कुठं बी घाण करता, कुठं बी शी, मला नाही आवडत ते. त्यांची केस अंगावर येते, मला आहे ना अजिबात पटत नाही. कुठं बी घाण करतात. बरोबर आहे. ते तुमच्याच्याने नाहीच व्हायचं ते काम. ते आपल्या गावामध्ये आहे ना ते एनजीओ आलेत बाहेरच्या देशातली. एनजीओ म्हणजे काय असतं माहितीये का? एक संस्था असते हा आणि ही एनजीओ आहे ना प्राणी मात्रांवर काम करते. जसे आपल्याकडे शेतकऱ्यांना नाबाड कशा गाया वाटतात हा. तशी ही एनजीओ आहे ना गावामध्ये मांजर वाटतात. ज्यांच्या लय मांजरावर जीव आहे हा आणि का? जे कोणी मांजर सांभाळेन त्याला 25,000 रुपये महिना आहे. काय म्हणता चेअरमन? हो आणि वरून त्याचा खायचा रोज 1 किलो चिकन आणि 5 अंडे. हा का? आपण मांजराला पावशेरच द्यायचं, 1.5 किलो मटन 5 अंडे आपणच खायचे. एवढा भारी जॉब आहे. पण आता तुम्हाला काय ते मांजर आवडत नाही, तुमचं मांजरावर प्रेम नाही, प्राणी मात्रावर तुमचं हे प्रेमच नाही बा. आता काय नाही करणार? नाही चेअरमन ऐका ना, मला ते जॉब मिळवून द्या ना. मी आणीन मांजर सांभाळीन. नक्की घेईन. हा मांजराला जीव लावतान, हा हा लागेल, मांजराला लागेल. एकदम प्रेमाने वागवतान. हा हा हा. पण ते- वाटलंच मी ते मांजरला पिल्लू म्हणन. हा का? हा मग तुम्हाला सरपंचाला तसं सांगावं लागेल. काय झालंय, ते सगळे अधिकार निवडीचे सरपंचाला दिलेत. हा. तरी सरपंचाकडे मी शिफारस केलतीच पण सरपंच म्हणले त्या सुजाताबाई काय मांजराच्या वर प्रेम करते का काय, मांजराला जीव लावते का काय, मला काय खात्रीच नाही बा म्हणले. हा ना. नाही नाही, मी सांगते सरपंचाच्या पाशी जाते, सांगते त्यांना आणि ते जॉब आहे ना मिळूनच घेते. 25,000 रुपये महिना. हा. पण एक काम करायचं, सरपंचाकडे गेलं ना असं मांजर नाही म्हणायचं मग? बरं का. पिल्लू पिल्लू म्हणा काय, रिस्पेक्ट द्यायचा, रिस्पेक्ट. त्यांना असं वाटलं पाहिजे का खरंच लईच प्रेम मांजराव, सुजाताबाई मांजराशिवाय राहूच शकत नाही बा, एवढं असं दाखवायचं. हा ना. आणि मग बघा तुम्ही. चालेल, बघाच तुम्ही अशी ऍक्टिंग करते ना, सरपंच पण म्हणलं पाहिजे वा. हा तोंडातच बोट घातलं हा. पाहिजे. मग जॉब तुमचाच. चला मग लगेच सरपंचाकडे जाऊ. हा चला चला. चल. अरे पण तुम्ही कशाला बोलले मला इथं घ्यान देण्याचं? अहो चोरमननी पण पैशाचा विडा उचललेला आहे. काय राव तुम्ही त्या चेअरमनच्या सुजाताबाईच्या नादी लागले काय? आले सरपंच हा
आता मला गण ठणकून सगळं कळलंय काय ते पैजेचं काय असेल ते, आणि मी सुजाताबाईला सगळं सांगितलं. बर आता त्या विषयाला परत तोंड का फोडूच नका, सगळं हे विषयच काढू नका. आता डायरेक्ट सुजाताबाई तुम्हीच तुमच्या मनातल्या भावना सरपंचाला सांगा. मी तर काहीच बोलणार नाही. काय न्याय निवाडा त्यांनाच करू द्या. लय वाईट वाटलं सरपंच. मी कोणावर प्रेम करू शकत नाही, तुम्ही असं गृहीत धरलं मला. मी एवढी वाईट आहे का हो? मला पण मन आहे. माझा नवरा घरी नसतो, मी घरी एकटी असते. मला पण कोणाची तरी साथीची गरज आहे. कमल्या वस्तारा आपण आणायचा का सरपंचानी? कटिंग वाला मी इथं जागेवर घेऊन येतो. मी तेवढं म्हशीचं बघतो. मी बाला टाकीतो. मी त्यांना घरात ठेवू शकते, त्यांची काळजी घेऊ शकते, त्यांना जीव लावू शकते. पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका सरपंच. प्रेम मानायचं का काय आहे? सुजाताबाई, तुमचं अफाट प्रेम आमच्या सगळ्यांच्या ध्यानात आलंय. आता तुमचं काम झालंय, तुम्ही निघा. बाकीचं मी सगळं हँडल करतो. ठीक आहे ठीक आहे. सरपंच, आता जड अंतकरणाने आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही आता पैज पूर्ण करा. घ्या एकदाचा कडू घास. चेअरमन, पहिल्यांदा मी आयुष्यात माणसं ओळखायला चुकलोय, परंतु मी शब्द फिरवणार नाही. मी शब्दाचा लय पक्का आहे. तुमची पैज मी पुरी करणारच. अंगास मग सरपंच, मला ते 25,000 रुपये महिना कधी सुरू होईल? ते होईन. तुमचं काम झालेलं आहे, तुम्ही निघा. होईन सगळं पुरं होईन थांबा तुम्हाला. थांबा थांबा 1 मिनिट. कशाचा महिना म्हणले तुम्ही? अहो, मला चेअरमन म्हणले की गावात कुठली तरी संस्था आली आणि ती आहे ना प्रत्येक घरात मांजर वाटणार आहे नाही का, आणि ते मांजर सांभाळायचे 25,000 रुपये महिना देणार आहे. आणि मला जॉबची लय गरज आहे. असे वय आपलं चला बाळू काम चला चला. अरे कुठे चालले रे? आता तर खेळायला सुरुवात झालीये. हा चेअरमन, थांबा जरा. सुजाताबाई, तुम्हाला ह्या चेअरमननी फसवलंय. अशी एक बी संस्था गावात आली नाही. आणि कशाचे मांजरण, कशाचे पैसे, एक चाललंय काय तुमचं हे अगोदर मला सांगा. मी मांजराविषयी बोलत होते. म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं सगळं मांजराविषयी सांगितलं? हा. अच्छा. गंठन, चला आता वाजतारा कोणी आणायचा? बाळू गंठन, चला चला पळा पळा. अरे कुठे चालले? चला चला गंठ्या. चला. ए, कामल्या चल बसता. अरे आता नाही तुमच्या एकाच्या मिशा भादरले ना, तिथून पुढे रे पठ्ठ्याओ माझ्या ताब्यात आहे तुम्ही.